सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आपल्या व्हिडिओला सुद्धा सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. बघा की पाऊस पण बंद झाला. बघा आपली आंघोळीला पाणी ठेवून दिलं आणि झाडं बघायला आले. काय तर मला ती सकाळी सकाळी रोज सवय झालेली आहे झाडं बघायची, त्यामुळे. आणि अशी आमची म्याऊ पण माझ्यासोबत येते बघा. तिला पण झाडं बघायची असतात जशी काही सकाळची. दिवसभर इथंच थांबते, पाऊस चालू असला तरच घरामध्ये थांबते. सकाळचं वातावरण पण खूप छान आहे आणि हवा पण खूप गार लागते. एक 5 मिनटं बघते, छान वाटतं असं सकाळी सकाळी झाडं बघितली की. कुठं काही नवीन आलेलं आहे का, कुठं जर काही नवीन दिसलं तर खूप मला बरं वाटतं. तुला पण बरं वाटतं ना? तुला पण बरं वाटतं? चला तुम्ही बघा. तिला बघायचे असतात पारवे, खाली पारवे आहेत. ती बघत असते. एक दिवस तर खाली पडली होती का तिची तीच गेली होती, आम्हाला नाही माहिती, पण आम्ही तिला घरभर शोधत होतो. नंतर तिने मला वर बघितलं हॉलच्या खिडकीतून, तेव्हा मला आवाज दिला. खाली जाऊन मी तिला घेऊन आले. त्यामुळे तिला असं नको वाटतं तिथं सोडायला. मस्तपैकी रात्री असं छान तेल लावलेलं आहे डोक्याला. आता केस धुवून घेते. खूप छान झोप लागते असं जर डोक्याला तेल लावून ठेवलं रात्रीचं. तर मी केव्हा केव्हा असं तेल पण लावून ठेवत असते. रात्री 12:30ला मी तेल लावलेलं आहे. चल घरात ये. चला घेऊ का तुला? चल घरात. चला बघा, मी घरात गेली की लगेच माझ्या मागे तयारच असते. एका एका झाडाचं निरीक्षण करते का म्याऊ तू पण? होय. आपण जी तुळस कट केलेली होती तिला पण बघा कशा नवीन फांद्या फुटायला लागल्या. बारीक जे मच्छर असतात ते पकडायचं काम चाललेलं आहे म्याऊचं. मला असं वाटलं झाडांचं निरीक्षण करते की काय. मी आलेली आहे किचनमध्ये. सुरुवातीला गॅसच्या शेगडीची पूजा करून मला बनवायचं आहे स्वयंपाक. त्यासाठी मी शेपूची भाजी बनवणार आहे. शेपूची भाजी ही आपण मुगाच्या डाळीमध्ये किंवा तुरीच्या डाळीमध्ये बनवू शकतो. 1 तास आधी मी पॉलिश केलेली मुगाची डाळ पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे. तुम्हाला जर सालीसकट मुगाची डाळ घ्यायची असेल तर तुम्ही ती घेतली तरीसुद्धा चालते, पण ती डाळ धुवायला खूप वेळ लागतो, त्यामुळे मी पॉलिश केलेली डाळ घेतलेली आहे. सुरुवातीला शेपूची भाजी छान निवडून घेतली, कापून घेतली, स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. डाळसुद्धा 1 तास भिजत घातल्यावर 2 ते 3 पाण्याने धुतलेली आहे. फोडणीसाठी तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरं, मोहरी, कापून घेतलेली हिरवी मिरची छान परतू दिली. धुतलेली मुगाची डाळ टाकून दिली. अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. 2 ते 3 मिनटं डाळ परतल्यावर त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली भाजी टाकून दिली. वरून चवीपुरते मीठ टाकले. आपल्याला ही भाजी कमी गॅसवरती शिजवून घ्यायची आहे. पाण्याचा वापर न करता छान होते ही भाजी. तुरीच्या किंवा मसुराच्या डाळीमध्ये सुद्धा करतात. तुम्हाला जर आवडत असेल तर जाडसर शेंगदाण्याचा कूट घातला तरीही चालतो. गार पाणी लागतं का पावसाचं? मला सवयच तेवढंच पाणी आहे यार. हे 1-2 बाटले घ्यावाच लागतात. त्याच्यात एवढं पाण्यावर मागत नाही. दिवसभर थोडं पाणी लागतं. एक ते बाटली नसती का छोटी भरायची, ती चालता चालता भरून घ्यायची. एका साईडला बारीक गॅसवरती झाकण ठेवून भाजीसुद्धा आपली छान होते. तसेच दुसऱ्या साईडला चपात्यासुद्धा माझ्या झालेल्या आहे. का तर तुमच्या दादांना डबा द्यायचा आहे. गरम गरम भाजी आणि गरम गरम चपात्या डब्यामध्ये मी अशा भरू शकत नाही, त्यासाठी मी लगेच डब्यामध्ये भाजी भरली, फॅनच्या हवेखाली नेऊन ठेवली. चपात्यासुद्धा फॅनच्या हवेखाली गार करून डबा भरून देते. गरम चपात्या जर भरल्या तर चपात्यांना घाम येऊन त्या गचगच होतात, हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे आपण केव्हाही गरम चपात्या भरायच्या नाही. त्या चपात्या गार करायच्या, फॅन खाली आपण ठेवू शकतो.
फॅन खालीच ठेवायच्या, फॅन चालू करायच्या. चपात्या गार झाल्या की डब्यामध्ये छान अशा भरून ठेवायच्या. भाजीसुद्धा गार करून ठेवायची. गरम भाजी डब्यामध्ये खराब होऊ शकते, का तर उष्णतेमुळे पावसाचे जरी दिवस असले तरीसुद्धा भाजी आणि चपाती ही खराब होते जर आपण गरम भरली तर. त्यासाठी केव्हाही लक्षात ठेवायचं, गार करून चपाती आणि भाजी ही डब्यामध्ये भरायची. सकाळी सकाळी स्वयंपाकाची घाई आणि तुमचे दादा खूप चिडले होते. तुमच्या इथं पण सकाळची अशी चिडचिड होते का? ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. का तर तुमच्या दादांना रोज सकाळी गार पाणी लागतं. रात्री मी तशा 3 बाटल्या फ्रीजमध्ये भरून ठेवते. 2 बाटल्या त्यांच्या टिफिनसोबत बॅगमध्ये देते. चला, दादा गेले खाली, टेम्पो पुसताय. त्यांना मी डबा घेऊन जाते खाली, का तर एवढे 3 मजलीवरती चढून यायला नको वाटतं. सकाळची अशीच घाई असते बघा. त्यांना जर आपण थांबायला नको, आपण केलेलं असलं की बसून राहतात आणि आपल्याला 5 मिनटं जरी वेळ झाला तरी अशी घाई करतात. अजून 1 मजला खाली उतरायची आहे. इथं पण पार्किंग आहे. दोन केळं दिलेली आहे, त्यात ते काळे पडतील, खाऊन घ्या. ओके. आणि नाश्त्याच्या चपात्या पण आहे. चला जाऊ. हां, बाय. बाय. तुम्हाला सुद्धा मला एक गंमत सांगायची आहे बरं का ताईंनो. तुमचे दादा काय करतात, घरामध्ये मला घाई करतात जाण्यासाठी, खाली जाऊन खूप वेळ थांबतात. आज मी शूट करून ठेवले की ते किती वेळ खाली थांबले डबा दिल्यानंतर आणि किती वेळाने निघाले. बऱ्याच वेळा ते म्हणतात की मी थांबलो नाही, लगेच निघून गेलो. असं घरामध्ये सुद्धा आमच्या होत असतं. त्यामुळे मी त्यांना लगेच व्हिडिओ काढते आणि दाखवते तुम्ही किती वेळ थांबले आणि किती वेळाने गेले. झालं माव तुझं? होय माव, का बसली अशी एकटी एकटी इथं? बघा कशी शांत बसली आमची मेव. बरोबर आता 8:45 वाजलेले आहेत. तुमचे दादा गेले. चला, आता राहिलेला जो पसारा आहे किचनमधलं, म्हणजे स्वयंपाक केल्यानंतर असं तर राहतच, ते आवरून घेते, घराला झाडून मारते. का तर आज हॉल आणि बेडरूम झाडलेले नाहीत, मुलं अजून झोपलेले आहे. किचन मी झाडून घेतला होता. स्वयंपाक करायच्या आधी किचनची स्वच्छता ही तर करावीच लागते. बाहेरचं झाडून झालेलं आहे, बाहेरची पूजा, टेरेस पण झाडून झालेलं आहे, ड्राय बाल्कनी ती पण मी झाडून घेते. चला, जे पीठ आहे आता ते तसंच ठेवतो, नंतर त्याच्या चपात्या बनवणार आहे. का तर एवढ्या लवकर मुलं काही खाणार नाही आणि चपात्या कडक पण करतात, गरम गरम बनवून देता येते. बघा, रात्रीची भांडी जरी घासून ठेवले तरी पण सकाळी असे भांडे पडतात. कोणाकोणाचे रात्रीचे कितीही भांडे घासून ठेवले तरी सकाळी असे भांडे पडतात. कोणाकोणाच्या इथं असे भांडे पडतात ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला असो. आणि तो जो रुमाल आहे तो मी उंबरठा पुसायला घेतलेला होता, त्यामुळे मी तो इथंच ठेवलेला आहे. कपडे धुताना तो पण धुवून टाकणार आहे. झाडू मारते आणि देवपूजा करून घेते. फॅनचा आवाज येत असेल तुम्हाला. बेडशीट काढलेलं आहे धुवायला. जे नवीन बेडशीट आहे, म्हणजे नवीन नाही, जे धुतलेलं बेडशीट आहे ते टाकून घेते, कपडे भिजत घालते. देवाची पूजा पण मला अजून करायची. पूजा माझी बाकी आहे. थोड्या वेळासाठी आमच्या सौरभसोबत गप्पा मारत बसले होते, का तर आज त्याला सुट्टी आहे, संडे आहे ना आज, त्यामुळे बेडशीट टाकून घेते, म्हणजे सौरभला नाश्त्याला काय करायचं ते पण बघता येईल. 12 वाजेपर्यंत आज सर्व काम झालेलं आहे आणि मशीनवर थोडं मला काम होतं, त्यामुळे मशीनवर बसते. का तर खूप दिवसापासून ब्लाऊज शिवलेला आहे मी, ब्लॅकवाला. हा पण तो सैल झालेला आहे, त्याला टिपा पण मारायचा आहे. आणि काल जो आपण ब्लाऊज शिवलेला आहे 2 दिवसापूर्वी, रात्री त्याला हुक लावले, तो पण ब्लाऊज थोडा सैल झालेला आहे, त्याला पण टिपा मारायच्या आहे, त्या पण मारून घेते. धागा मी लावलेला आहे ब्लॅक कलरचा, मी फिटिंग करून घेते. दाबते. आता दुसऱ्या साईडला पण आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे.
या ब्लाऊजच्या मी टीप टाकलेले आहे. हे बघा, आपल्याकडे जर अल्टरची मशीन नसेल तर आपण अशा आतमध्ये टिपा टाकायच्या आणि ब्लाऊज फिटिंग करायचा. ब्लाऊज पीस साडीतला बाहेर काढतो, म्हणजे कट करून घेतो साडीतून ब्लाऊज पीस. त्यामध्ये मी थोडासा एक्स्ट्राचा काढलेला होता, का तर मला ब्लाऊजला म्हणजे ब्लाऊजच्या गळ्याला पायपिंग करायची होती, पण मी जो कापड उरलेला होता तो असा लावून घेतलेला आहे. छान वाटतं असं, पण आपण वेगळं काहीतरी केलं तरीसुद्धा. पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यानंतर मी हा असा साडीचा जो कापड आहे तो लावलेला आहे. दिसायला बघा छान वाटतोय. आणि ब्लाऊज पूर्ण शिवून झालेला होता, पण थोडासा तो मला सैल वाटला, त्यामुळे मी त्याला अर्धा इंचाची एक टीप टाकून घेतलेली आहे. फिटिंगला जर ब्लाऊज व्यवस्थित असला तर आपल्याला कुठलीही साडी घालायला काहीच वाटत नाही, ती हलकी असो किंवा भारी असो, फक्त ब्लाऊज पीस छान बसायला पाहिजे. आणि शोल्डरला उतरलेले ब्लाऊज मला अजिबात आवडत नाही, सारखा हात आपला वरती जातो. त्यामुळे मी शोल्डरला केव्हाही फिटिंगचा ब्लाऊज शिवते आणि माझे ब्लाऊज फिटिंगचेच असतात. जास्त सैल ब्लाऊज मला आवडत नाही. कस्टमरचे सुद्धा ब्लाऊज मी फिटिंगमध्ये शिवते, पण सध्या मी कमी केलेलं आहे बरं का ताईंना. आता तर 3-4 महिने झाले अजिबात काहीच नाही. माझेच ब्लाऊज खूप सारे पडलेले आहे शिवायचे, तेच शिवायला मला वेळ मिळत नाही. चला, अल्टरची जी मशीन आहे ती पण मी आता लावून घेते, का तर जो दुसरा येलो कलरचा ब्लाऊज आहे त्याला मला अल्टर करायचे आहे. तसं तर आपण शिवतानाच करतो, पण असो यालासुद्धा बघूया. शोल्डरला आणि खाली आपण जी क्रॉसपट्टी जोडलेली आहे तिथं केलं तरी पण होईल, का तर फिटिंग मी आतमध्ये टिपा टाकलेल्या आहे, त्यामुळे नाही करता येणार. तेल छान तापू दे आता. मोठ्या ताटात करायचं. रविवारचा दिवस असला की कितीही सकाळी कामं उरकले तरीसुद्धा दिवसभर असं चालू राहावं लागतं. तसा तर तो त्याच्या हाताने तळून घेणार होता, पण मलाच भीती वाटते, गरम तेल जर हातावर उडले तर काय करायचं. त्यामुळे मीच त्याला म्हणले, थांब मी तुला तळून देते, तुला काय करायचं आहे ते तू नंतर तुझं तू बनव. हे पण खाल्ली नाही तुम्ही यावेळेस, तसेच आहे. मॅगी बनवतो आता कसं मॅगी बनवतो ते रातची मुळी भाजी. तेल पण तापलेले होते आणि मला मक्याचा जो चिवडा आहे तो पण खूप दिवसापासून करायचा होता. बरेच दिवस झाले आणून ठेवलेला आहे. चिवडा बनवण्यासाठी मी पोळी चाळणीने चाळून घेतली, निवडून घेतले. त्यामध्ये टाकण्यासाठी शेंगदाणे घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेला आहे, चवीपुरते मीठ, हळद आणि लाल तिखट, काजू आणि मखाने. गरम तेलामध्ये चिवडा तळून घेतला. तळलेले शेंगदाणे, मखाने, काजू, लाल तिखट, चवीपुरते मीठ आणि हळद, वरून कोथिंबीर टाकून सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं. दुपारच्या वेळेस वरून रिमझिम पाऊस चालू आणि असा गरम गरम कुरकुरीत चिवडा. कोणाला खायला नको आहे चिवडा तर हा सर्वांनाच आवडतो. खूप छान होतो हा चिवडा. तळलेल्या चिवड्यावरती लाल तिखट, चवीपुरते मीठ, हळद, कोथिंबीर, मखाने, काजू, शेंगदाणे एवढं मी घातलेलं आहे. माझ्याकडे जे अवेलेबल होतं तेच मी टाकलेलं आहे. तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही यामध्ये काजू, खोबरं, मनुके, हरभऱ्याची डाळ, पिठी साखर, कढीपत्ता, जाडसर कुटून घेतलेले धने, बडीशोप, चिवड्याचा मसाला हे सुद्धा घालू शकतात. त्याने चव खूप छान येते. आपल्याकडे जर नसेल तर आपण कमी साहित्यामध्ये सुद्धा असा चिवडा बनवू शकतो. छान लागतो खायला. असं जर काही करायचं असलं की मला लगेच आपल्या कढीपत्त्याच्या झाडाची आठवण येते, का तर कढीपत्ता कधीच विकत आणावा लागला नाही. तळून घेतलेले मखाने, काजू, शेंगदाणे, कढीपत्ता, कोथिंबीर सर्व मी चिवड्यामध्ये टाकून चिवडा सर्व मिक्स करून एकजीव करून घेतला. असा होता माझा रविवारचा पूर्ण दिवस. पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.